नमस्कार. आज आपण काही आसनं बघतोय जी आपल्या पाठदुखी, कंबरदुखीमध्ये आपल्याला विशेष लाभ देतील. तर सुरू करू. पाठीवर झोपायचं. एक रुमाल किंवा स्कार्फ घ्यायचा आणि त्याने पायाच्या पंजाला असं पकडून होल्ड करायचं फॉर 10 to 20 सेकंड. रिलीज. दुसरा पाय वर, होल्ड. सावकाश करायचं. प्रत्येक आसनामध्ये एक्सरसाइज करताना थांबायचं अँड रिलीज. नेक्स्ट आपण करतोय सेतुबंधासन. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला, बॉडी अप करायची आहे. होल्ड फॉर 5 काउंट. रिलीज. अगेन अप. रिलीज. लास्ट टाइम. होल्ड फॉर 10 काउंट. and release. नेक्स्ट पवन मुक्तासन. दोन्ही पाय फोल्ड करायचे. दोन्ही हातांनी पायांना स्वतःजवळ ओढा. जेवढं शक्य आहे तेवढं ओढायचं आहे. होल्ड. सो इथे आपल्याला पाठीला रिलॅक्स करायचं, त्याच्या मसल्सला स्ट्रेच करायचं आहे. सो प्रत्येक आसनामध्ये थांबणं महत्वाचं आहे. रोल युअर बॅक. अँड रिलॅक्स. अगेन दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवायचा आणि दोन्ही हातांनी डाव्या मांडीला होल्ड करायचं. होल्ड. रिलीज. डावा पाय उजव्या मांडीवर, उजव्या मांडीला होल्ड करायचं दोन्ही हातांनी. होल्ड. अँड रिलॅक्स. सो आपण पाठीवरचं शेवटचं आसन करतोय. मग आपण पोटावरचे काही आसनं बघू. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय फोल्ड करायचं. दोन्ही पाय मॅटवर ड्रॉप करायचं. अपोजिट डिरेक्शनला बघायचं. होल्ड. चेंज. हे आपण 6 वेळ करणार आहोत. ओके. होल्ड फॉर 10 काउंट. चेंज. होल्ड and come up. आपण करतोय मकरासन. तर दोन्ही हातांना असे जोडा आणि चिनला आपल्याला इथे ठेवायचं. समोर बघा. दोन्ही पाय फोल्ड. होल्ड फॉर फ्यू काउंट. या आसनामध्ये जेवढं जास्त थांबता येईल तेवढं थांबायचं. रिलॅक्स. सो नेक्स्ट करतोय आपण भुजंगासन. पण पूर्ण चेस्टला अप करायचं नाही. सो दोन्ही एल्बो मॅटवर असतील. हळूहळू इनहेल
समोर बघा. होल्ड फॉर फ्यू काउंट. डाउन. अगेन इनहेल अप. एक्झेल. मागे बघायचं. होल्ड. समोर. डाउन. अगेन अप. दुसऱ्या बाजूला बघायचं आहे. मागे. समोर. अँड रिलॅक्स. सो नेक्स्ट आहे शलभासन. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवायचे. उजवा पाय वर उचला. होल्ड. रिलीज. डावा पाय वर. रिलीज. आता दोन्ही पाय वर उचलायचे. होल्ड. अँड रिलॅक्स. पुढचं आपण मागे हात करणार आहोत. जर हे जमत नसेल तर स्किप केलं तरी चालेल. दोन्ही पाय वर. समोर बघायचंय. होल्ड. अँड रिलॅक्स. दोन्ही पाय फोल्ड करायचे. दोन्ही हातांनी पंजांना पकडायचं. चेस्ट अप. दोन्ही पाय वर. होल्ड. एका बाजूला झुकायचं. होल्ड. सेंटर. दुसऱ्या बाजूला झुका. होल्ड. सेंटर. अँड रिलॅक्स. सो धनुरासन मध्ये जर पाय वरती उचलले जात नसतील तर पाय खाली राहू द्या आणि फक्त चेस्ट लिफ्ट करायचे. सो आपण शेवटचं आसन करतोय बालासन, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पाठीला आणि कमरेला आराम मिळेल. सो हात ताणायचे व्यवस्थित. स्टे हियर फॉर फ्यू काउंट. slowly come up and relax. तर आपण आज जी काही आसनं केली ती जर नियमितपणे केली तर नक्कीच पाठदुखी कंबरदुखीमध्ये यामध्ये आपल्याला फरक दिसेल. तर नक्की करा.